एका लहानशा शहरात राहुल नावाचा एक मुलगा राहत होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत तो नेहमी आपल्या आजोळी म्हणजे आजोबांकडे जायचा. आजोबा अतिशय शांत, समजूतदार आणि निसर्गप्रेमी वृद्ध गृहस्थ होते. त्यांच्या घराजवळ एक सुंदर बाग होती, जिथे ते दररोज झाडांची निगा राखत असत. एकदा राहुलनं आजोबांना विचारले, आजोबा, मला मोठं होऊन यशस्वी माणूस व्हायचं आहे. तुम्ही मला सांगू शकता का यश कसं मिळतं? आजोबा हसले आणि म्हणाले, याचं उत्तर मी तुला एका अनुभवातून देईन. चल माझ्यासोबत. दोघे मिळून नर्सरीत गेले आणि तिथून 2 रोपटी आणली. घरी आल्यावर आजोबांनी एक रोप एका कुंडीत लावून घरात ठेवले आणि दुसरं रोप घरामागच्या मोकळ्या जमिनीत लावलं. आजोबा म्हणाले, बाळा, तुला काय वाटतं, या दोघांपैकी कोणतं रोप मोठं होईल आणि चांगलं फुलेल? राहुल म्हणाला, आजोबा, घरातलं रोप चांगलं होईल, कारण ते सुरक्षित आहे. बाहेरच्या रोपाला उन्ह, वारा, पाऊस आणि जनावरांची त्रासदायक परिस्थिती सहन करावी लागेल. आजोबा हसले. बरं, मग बघूया पुढे काय होतं. सुट्ट्या संपल्यावर राहुल घरी गेला. 5 वर्षांनी तो पुन्हा उन्हाळ्यात आजोबांकडे आला आणि म्हणाला, आजोबा, मागच्या वेळी मी विचारलं होतं की यश कसं मिळतं, पण तुम्ही उत्तर दिलं नव्हतं. यावेळी मात्र सांगायलाच हवं. आजोबा म्हणाले, चल आधी त्या रोपांकडे जाऊया. ते घरातल्या कुंडीतल्या रोपाकडे गेले. ते आता थोडंसं वाढून एक लहान झाड झालं होतं. नंतर बाहेर गेले. तिथे मोकळ्या जमिनीतलं रोप आता एक भव्य वृक्ष बनलं होतं, ज्याच्या फांद्या दूरवर पसरल्या होत्या आणि जो प्रवाशांना सावली देत होता. आजोबा विचारले, बाळा, आता सांग, यापैकी कोणतं झाड जास्त यशस्वी झालं आणि का? राहुल म्हणाला, आजोबा, बाहेरचं झाडच जास्त मोठं आणि मजबूत झालं, पण हे कसं शक्य झालं? त्याला तर खूप संकट आली असतील, उन्ह, पाऊस, वारा. आजोबा म्हणाले, हो बाळा, त्या झाडाला अनेक अडचणी आल्या, पण त्या अडचणींनीच त्याच्या मुळांना बळ दिलं. त्याला मोकळी जमीन मिळाली, जिथे मुळे हवी तशी पसरू शकली. पाऊस आणि वाऱ्यांनी त्याची परीक्षा घेतली, पण प्रत्येक विदंती पार केली. म्हणूनच आज ते झाड इतकं मजबूत आहे की लहान मोठ्या वाऱ्यांचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. पण घरातलं झाड कधी संकटांना सामोरं गेलंच नाही. ते सुरक्षित तर होतं, पण त्याच्या मुलांना वाढायला जागा नव्हती, म्हणून ते मोठंही होऊ शकलं नाही आणि मजबूतही नाही. आजोबा पुढे म्हणाले, हे लक्षात ठेव, जोपर्यंत तू जीवनात संघर्ष करणार नाहीस, अडचणींचा सामना करणार नाहीस, तोपर्यंत यश मिळणार नाही. फक्त आराम आणि सुरक्षितता शोधत राहिलास तर प्रगती थांबेल, पण संघर्षासाठी तयार राहिलास तर कोणतंही ध्येय अशक्य राहणार नाही. अडचणींना शत्रू समजू नकोस, त्या तुझ्या यशाच्या पायऱ्या आहेत. राहुल मोठ्या वृक्षाकडे पाहू लागला. आजोबांचे शब्द त्याच्या मनात घुमू लागले. ज्या अडथळ्यांना आपण जीवनात शत्रू समजतो, तेच आपल्याला मजबूत करतात आणि खरी यशाची वाट दाखवतात. या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळतं की आयुष्यात आव्हानं आणि अडचणी नेहमी येतात. कधी परिस्थिती प्रतिकूल असते, तर कधी मार्ग धूसर दिसतो. पण ह्याच आव्हानांमुळे आपण घडतो आणि आपल्या आतली खरी ताकद बाहेर येते. जसं बाहेरचं रोप उन्ह, वारा, पावसाला तोंड देऊन एक विशाल वृक्ष बनलं, तसंच आपणही अडचणींपासून न पडता त्यांचा सामना केलात तर आपणही आतून मजबूत होतो. आरामदायी जीवन सुरक्षित वाटतं, पण ते आपली खरी क्षमता दाखवू देत नाही. जे लोक अडचणींना सामोरं जातात त्यांनाच खऱ्या अर्थाने यश मिळतं, कारण यश फक्त सोयींमध्ये नाही, तर संघर्षाच्या मार्गावर चालण्यात आहे.